तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखणी रे। नमस्कार प्रेक्षको, मी अविनाश जोशी, सहसंपादक समर्थ लेखणी। आपण पाहत आहात आपला गाव आपली बातमी आणि आजची विशेष बातमी करमाळा तालुक्यातील नाळे वस्ती येथून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळे वस्ती येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले। कार्यक्रमाची सुरुवात योग दिनाचे महत्त्व या विषयावर प्रास्ताविकाने झाली। मुख्याध्यापक श्री पोद्दार यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे समजावून सांगताना निरोगी जीवनासाठी योग हा अत्यंत आवश्यक आहे असे नमूद केले। विशेष म्हणजे या वर्षी शाळेत एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प केला। यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच मातृप्रेमाचा एक अनोखा संगम घडला। कार्यक्रमात विविध प्रकारची योगासने विद्यार्थ्यांनी सादर केली। सूर्य नमस्कार, वृक्षासन, ताडासन, ध्यान मुद्रा तसेच बैठे योग व व्यायामाचे प्रकार यांचा समावेश होता। या योग सत्रात सहभागी झालेले विद्यार्थी होते तपस्या नाळे, ओवी बनगर, विश्वराज नाळे, अंश बागाडी, समीक्षा नाळे, रुद्र देवकते, प्रज्ञा येळे, आदिती येळे, सार्थक देवकते, स्नेहल नाळे, विद्या नाळे, राजवीर देवकते, स्वरा नाळे, आकांक्षा नाळे आणि इतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला। शिक्षिका श्रीमती अनुराधा शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगून एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाचे मार्गदर्शन केले। त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला घरी एक झाड लावण्याचे आव्हान देखील केले। कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नाळे यांनी प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या घरासमोर एक झाड लावण्याचे आश्वासन दिले। प्रमुख उपस्थितीत श्री जालिंदर नाळे, योगेश नाळे, सुनील देवकते आणि इतर मान्यवर व पालक वर्गांचा समावेश होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री संतोष पोद्दार यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका श्रीमती अनुराधा शिंदे यांनी केले। योगाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवणारी ही शाळा पर्यावरणाच्या जतनासाठीही सजगपणे काम करत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले। नमस्कार। विचारांची लेखणी करते मनाशी संवाद सत्य